भारतातील महिला पोलीस, एअर फोर्स, नेव्ही सारख्या विभागांमध्ये यशस्वीरित्या कार्य करत आहेत. खाकी वर्दीतल्या महिला गुन्हेगारांना अटक करण्यापासून तर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यापर्यंत आपली जबाबदारी भक्कमपणे निभावत आहेत. तसेच देशाच्या सीमा सुरक्षेसाठी लढाऊ विमाने सुद्धा उडवत देशाच्या रक्षणाची जबाबदारी उचलत आहेत. परंतु भारतात अशीही एक महिला आहे की जिला भारताची जेम्स बॉन्ड म्हणून संबोधले जाते. आणि ती आहे भारतातील पहिली महिला गुप्तहेर रजनी पंडित. This is Rajni Pandit, the first female detective in India who started her own agency, the Rajni Investigative Bureau, which has solved over 80,000 cases so far. 80,000 के ऊपर मेरी केसेस हो गई है, कम से कम 83 या 84 तक गई है. She has written 2 books, won several awards, and been the subject for a documentary called Lady James Bond. मुझे लोगों ने बहुत अलग अलग नाम दिए, लेकिन मुझे मुंबई की शेरेलॉकी नाम अच्छा लगता है. त्यांच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या, अनेक संकटे आली, परंतु रजनी पंडित यांनी हार नाही मानली. प्रत्येक संकटाचा त्यांनी सक्षमपणे सामना केला. चला तर मग जाणून घेऊया रजनी पंडित यांचा भारतातील सुप्रसिद्ध गुप्तहेर बनण्याचा प्रवास. कोण होत्या रजनी पंडित? रजनी पंडित यांचा जन्म सन 1962 मध्ये ठाणे जिल्ह्यातल्या पालघरमध्ये एका सामान्य कुटुंबात झाला. रजनी पंडित यांचे आयुष्य एका सामान्य परिवारातल्या मुलींसारखेच जरी असले तरी त्यांना स्वतःच्या पायावर उभे राहायचे होते. म्हणून उच्च शिक्षण झाल्यानंतर त्यांनी एका ऑफिसमध्ये क्लार्कची नोकरी स्वीकारली. नोकरी करत असताना त्यांच्यासोबत काम करणाऱ्या कार्यालयातल्या एका महिलेच्या घरात चोरी झाली. त्या महिलेला आपल्या सुनेवर संशय होता. गप्पांमध्ये रजनीने ह्या केसचा छडा लावण्याचा विडा उचलला आणि इथूनच सुरू झाला रजनीचा गुप्तहेर बनण्याचा रोमांचक प्रवास. रजनीची ही पहिली केस होती. तिने तपास सुरू केला. तपासाअंती निष्पन्न झाले की चोरी त्या महिलेच्या सुनेने नाही तर तिच्या मुलाने केली होती. तपासादरम्यान मुलाने आपला गुन्हा कबूल केला. रजनीने जेव्हा ह्या केसचा निकाल लावला तेव्हा तिचे वय अवघे 22 वर्षे होते. रजनी पंडित यांचे वडील CID मध्ये होते. वडील गुप्तहेर असल्यामुळे रजनीला गुप्तहेरीचे चांगले ज्ञान प्राप्त झाले होते. जेव्हा रजनीने कठीण गुन्ह्यांचा यशस्वीरित्या छडा लावल्याच्या बातम्या जनमानसात पसरल्या, नंतर ती फेमस होऊ लागली. अनेक केसेसचा ओघ तिच्याकडे येऊ लागला आणि तिची ओळख भारतातील पहिली महिला गुप्तहेर म्हणून होऊ लागली. विशेष म्हणजे एवढी लोकप्रिय होऊनही तिच्या वडिलांना तिच्या गुप्तहेरीबाबत काहीच माहिती नव्हते. जेव्हा तिच्या वडिलांना ह्याची माहिती झाली तेव्हा त्यांनी तिला रोखले नाही, परंतु ह्या क्षेत्रात येणारी संकटे तसेच अडीअडचणींबाबत सावध केले. वडिलांची साथ मिळाल्यावर रजनीने खूपच मोठ्या प्रमाणात काम करायला सुरुवात केली. रजनीने हजारो केसेसचा छडा लावला. कधी मोलकिरीण बनून, कधी गर्भवती महिलेच्या वेशात जाऊन अनेक अवघड केसेस सोडवल्या. तिच्या आयुष्यातील सर्वात अवघड केस म्हणजे शहरातील एका पिता पुत्राची मर्डर केस होती. हत्या करणाऱ्याने कुठलाही पुरावा मागे ठेवला नव्हता. जेव्हा ही केस रजनीला मिळाली तेव्हा ह्या दुहेरी खुनाचा तपास करण्यासाठी त्या मयत पिता पुत्राच्या घरी मोलकरीण म्हणून कामाला लागली. तब्बल 6 महिने मोलकरीण म्हणून नोकरी केल्यावर त्यांनी खऱ्या गुन्हेगारांचा छडा लावला. घरातीलच एका महिलेने आपल्या प्रियकराच्या मदतीने हे दुहेरी हत्याकांड घडवले होते. जसे काम वाढले तसे रजनी पंडित यांनी 1991 मध्ये स्वतःची गुप्तहेर कंपनी उघडली, जी अनेक प्रकाराच्या गुंतागुंतीचे केसेस सोडवू लागली. लहान मोठे मिळून आजपर्यंत 80,000वर अनेक केसेस त्यांनी सोडवल्या. आजपर्यंत त्यांना अनेक अवॉर्ड्सने सन्मानित केले गेले आहे. भारत सरकारचा मानाचा समजला जाणारा फर्स्ट लेडी पुरस्काराने रजनी पंडित यांना नुकतेच सन्मानित करण्यात आलेले आहे. अशा ह्या भारतातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांना भन्नाट महाराष्ट्राचा मानाचा मुजरा. आमचे असेच माहितीपूर्ण व्हिडिओज पाहण्यासाठी आमच्या भन्नाट महाराष्ट्र चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा
व असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनला क्लिक करा. तसेच आमचे इंस्टाग्राम हँडलला फॉलो करा. आमचे इंस्टाग्राम हँडल आहे भन्नाट महाराष्ट्र 23.